आज आपण सप्तमी दिवसाचं तिथीचं महात्म्य बघणार आहोत. प्रत्येक महिन्यामध्ये 2 सप्तम्या येतात. या शुभ तिथीला अनेक संत महंतांच्या जयंती पुण्यतिथी आहेत. वैशाख शुद्ध सप्तमीला गंगा माता स्वर्गलोकातून शिवशंकरांच्या जटेमध्ये आली. तो दिवस म्हणजे गंगा जयंती म्हणून साजरा केला जातो. मेरी झांसी नहीं दूंगी असं म्हणणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला असते. दरवर्षी पंढरपूर यात्रेसाठी संत तुकाराम महाराजांची पालखी ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला देहू या ठिकाणाहून प्रस्थान करत असते. अहो, जी सप्तमी रविवारी येते तिला भानुसप्तमी असं म्हटलं जातं. भाद्रपदातील शुद्ध सप्तमीला गौरी सोन्याच्या पावलांनी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. अश्विन महिन्यात येणाऱ्या सप्तमीला शारदा देवीचं आवाहन केलं जातं. कार्तिक महिन्यात जलाराम जयंती सप्तमीलाच असते. पौष महिन्यात गुरु गोविंद सिंग यांची जयंती असते. तर पौष कृष्ण सप्तमीला म्हणजेच भारताचे महान योगी स्वामी विवेकानंद यांची जयंती असते. राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण तो साजरा केला जातो. माघ शुद्ध सप्तमी म्हणजे रथसप्तमी. सूर्याचे उत्तरायण सुरू होते ते याच दिवशी. वसंत ऋतूचे आगमन होते. माघ कृष्ण सप्तमीला गजानन महाराजांचा प्रकट दिन असतो. फक्त शिळा सप्तमी साजरी करून आपण आपले आरोग्य धोक्यात आणू नका. कारण आजकाल असं झालंय की घरी स्वयंपाक केलेला असला तरी मनात आलं की बाहेर जायचं आणि ते अन्न उरवायचं आणि ते शिळं अन्न खायचं. तर अशी शिळा सप्तमी नक्की आरोग्याला धोकादायक असते, म्हणून ती मात्र साजरी करू नका. श्रीराम समर्थ.